तालुक्यात खडई आणि करंबळी ठाकूरवाडीतील आदिवासी नागरिकांचा वनवास आता संपणार आहे। रस्त्यासाठी वनजमीन प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे। मुंबईपासून अगदी काही अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खडई धनगरवाडा आणि करंबळी ठाकूरवाडीतील ग्रामस्थ स्वातंत्र्याच्या 77 वर्षांनंतरही रस्ता, पाणी यासारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। खडई धनगरवाडा आणि करंबळी ठाकूरवाडीच्या रस्त्यासाठी वनजमीन मिळावी यासाठी प्रस्ताव सादर करूनही खालापूर वनक्षेत्र अधिकारी कार्यालय व रायगड जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या समन्वयाअभावी मागील 4 वर्षे वारंवार अनेक प्रकारच्या त्रुटी काढून मागील 4 वर्षापासून परिपूर्ण प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आला नव्हता। मात्र मागील 4 वर्षे सातत्यपूर्ण पाठपुरावा करणाऱ्या ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या प्रयत्नांना मोठे यश आले असून खालापूर तालुक्यातील खडई धनगरवाडा आणि करंबळी ठाकूरवाडीतील आदिवासींच्या रस्त्यासाठी आवश्यक वन जमिनीचा प्रस्ताव अखेर वन विभागाकडून मंजूर केल्यामुळे उजलोली ते करंबळी ठाकूरवाडीच्या रस्त्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून सुमारे 1.5 कोटी रुपयांचे कार्यारंभ आदेश या अगोदर देण्यात आले असल्यामुळे पुढील काही दिवसातच या दोन्ही वाड्यांच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागून आदिवासी नागरिकांचा पिढ्यानपिढ्यांचा वनवास आता संपणार आहे। तीव्र आंदोलन करण्यात येईल त्या अनुषंगाने खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण साहेब, त्याच्यानंतर खालापूर आरएफओ, पंचायत समिती चे अधिकारी आणि ग्रामपंचायतीची मंडळी या सर्वांनी त्या सगळ्याला पाठपुरावा देऊन किंवा सातत्यपूर्ण कालमर्यादित हे करून उपक्रम केल्यानंतर किंवा फाईल पोचवल्यानंतर आज ती 3-2ची मान्यता मिळाल्यामुळे ह्या आदिवासी बांधवांचा जो मागील 77 वर्षांपासून पिढ्यानपिढ्यांपासून जो वनवास होता तो वनवास या निमित्ताने संपणार आहे। त्यामुळे ह्या आंदोलनामध्ये आमच्या ज्यांनी आम्हाला सहकार्य केले त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो। आणि खालापूर तालुक्यामध्ये अशाच अजून 16 आदिवासी वाड्या आहेत। त्या 16 आदिवासी वाड्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा अशाच पद्धतीने सर्व गट तट आणि राजकीय पक्ष वगैरेच्या चपला बाहेर ठेवून सगळ्यांनी एकत्र येऊन या 16 वाड्यांना सुद्धा न्याय देता येईल यासाठी संघटित व्हावं असं मी आवाहन करतोय।